दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. सुनील रमेश चकोर, राहणार हातगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. बर, आज आपण तुमच्या बाजरी पिकाच्या शेतामध्ये उभे आहोत, बरोबर? हो. तर या बाजरी पिकासाठी आपण AWPL कंपनीचं PGPR, इको आर्यली आणि ॲग्रो 90 याचा वापर किती तारखेला या बाजरी पिकासाठी केलाय? 4 मार्चला. 7 मार्च. 7 मार्चला. हा, 7 मार्चला मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलो होतो. 7 मार्च. त्यावेळेस वापर करण्याच्या अगोदर या बाजरी पिकाची अवस्था काय होती? ती खरं सांगायची मला फुटवा नव्हता अजिबात. हा. आणि अर्धी बाजरी पातळ जास्त होती, ती मला मोडून नांगरायची होती. नांगरून टाकायची हो, म्हणजे काढून टाकायची काढून होती. टाकायची होती, अच्छा, कारण अच्छा. ती म्हणजे असं पिकअप करत नव्हती. नाही, एक आणि मानेची बाजरी एकदम छोटी होती, एकदम 1 महिन्याची असून सुद्धा एकदम छोटी ती होती. गुडघ्यापेक्षाही छोटी होती. गुडघ्याचं एकदम 4-6 बोटच होती. त्याचा वाटलेस फोटो पण माझ्याकडे. हा, आणि पिवळसर पडलेली होती, हो, एकदम फुटव्याची पिवळी संख्या होती कमी आणि, होती, मर चालू होती. मर चालू होती. त्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष पहिल्यांदा आलो होतो. बरोबर. तर तुम्हाला सर या प्रोडक्ट बद्दलची माहिती अगोदर कोणी सांगितली? मला योगेश सरांनी थोडी आयडिया हे दिली. आमचे मित्र डॉक्टर योगेश बडे सर. सर नमस्कार. सर, आपण सुनील सरांना हे प्रोडक्ट सजेस्ट केलं, त्यानंतर प्रत्यक्षात आम्ही प्लॉटला व्हिजिट करायला आलो होतो. बरोबर. तर 7 मार्चला आल्यानंतर ऍक्च्युअल प्लॉटची परिस्थिती त्याचाही आपण फोटो काढलेला आहे. तर ते आपण कसं वापरलं सर? सुनील सर, मी ड्रिपनी सोडलं होतं. तिन्ही प्रोडक्ट आपण ड्रिपने सोडले. हो, ड्रिपनी सोडलं. हा, ॲग्रो 90, हो. इको आर्यली आणि PGPR. हो. हे पूर्ण क्षेत्र किती सर? हे 2 एकरचा प्लॉट आहे. 2 एकरचा पूर्ण प्लॉट आहे. बरं, ड्रिपनी सोडल्यानंतर 2 टप्पे केले मी 8-8 दिवसाची. 8-8 दिवसाचे 2 टप्पे केले. हो. बरं, हे प्रोडक्ट दिल्यानंतर आपल्याला काय फरक जाणवतो? यांनी पिकअप ग्रोथ वाढला, हिरवळ वाढली, हा. आणि जो फुटवे असतात बाजरीचे, हा, फुटवे जास्त झाले. फुटवे चांगले झाले. हो. आता आपण या ठिकाणी एक बाजरीचं जे आहे त्याचे फुटवे मोजूया, हो. की किती फुटवे आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही आलो तर अक्षरशः या बाजरीची कुठलीच डेव्हलप नव्हती. आज मात्र या स्थितीला ही पूर्ण बाजरीचा एकच दाना आहे ज्याच्यापासून हे फुटवे निघाले. सुनील भाऊ, मोजा बरं किती फुटवे काय? 1, 2, 3, 4, हे 2, 6, 7, 8, हा 9, हा 10 आणि हा 11. 11 आणि 11च्या 11 कणस जर बघितले एकदम तर पूर्ण दाणे भरलेले लांबलचक कणीस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, आणि दाणे चांगले भरताय. तर एकंदरीत हे प्रोडक्ट वापरल्याबद्दल आपण पूर्ण समाधानी आहात? हो, एकदम 100%. आणि असे जे कोणी शेतकरी आहेत की ज्यांनी बाजरी पीक केलंय किंवा कपाशी करताय, कांदा करताय, तर अशा शेतकऱ्यांसाठी आपला काय सल्ला राहील? बिंदास घ्या, डोळे झाकून घ्या, काहीच अडचण नाही. म्हणजे सुरुवातीला मला पण ते थोडं वाटलं होतं हा हा, की नवीन माणूस आला किंवा मग नवीन प्रोडक्ट आहे, विश्वास नाही. बरोबर. पण मग एक अशी पण बाजरी मला काढायचीच होती. बर, म्हटलं एक बिंदास्तपणे आली तर वापरून आली, बघू. हा वापरू तर आली बाजरी तर ठीक, नाही तर मग मोडायची तर आहेच. Yes, त्या हिशोबाने मी वापरून बघितलं, एकदम छान असा, म्हणजे जवळजवळ मला 100% रिझल्ट भेटला. येस, म्हणजे तुम्ही दिलेल्या पैशाचं चीज झालं असं वाटतंय. हो, एकदम हा, 100%. आणि एकंदरीत आपण जो काही स्प्रे तुम्हाला दिलाय हा सेंद्रिय आहे, हो. की ज्याचा जमिनीवर किंवा खाणाऱ्याच्या जे काही अन्न खाणार आहे त्याला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही. अर्थातच हे पीक सगळ्यात क्वालिटीचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय, आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे त्याची चवही खूप चांगली लागणार आहे. धन्यवाद सर, थँक्यू.